तात स्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं सच्चित्सुखं परमहंसगतिं तुर्यं यत्स्वप्नजागरसुषुप्तमोऽयि नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंगः। नानोपाधिवशादेव जातिवर्णाश्रमादयः आत्मन्यारोपितास्तो ये रसवर्णादिभेतव। या संसाराच्या संदर्भात आत्म्याचं स्वरूप कसं निर्विकार आहे हे भगवान शंकराचार्य निर्देशित करत आहे। संसार याचा अर्थ सतत बदलत राहणं, संसारती ते संसार। आणि हा नियम आहे की जिथे काहीही बदल होत असतो त्याच्या मागे न बदलणारं अधिष्ठान असतं। एक उदाहरण आपल्याला दिलं की समुद्रावर निर्णय बुडबुडे दिसतात, पण समुद्राच्या पाण्याच्या दृष्टीने पाहायला आत जाऊन ते एकदम स्थिर आहे। आपल्या मनाच्या सरफेस लेवल आपण बघितलं, आपलं मन आणि बाकीचा प्रपंच सतत बदलत आहे, पण त्याच्यामागे अधिष्ठात असलेले ब्रह्म आत्मतत्व हे निर्विकार आहे। पण कुठपर्यंत आपल्याला हा संसार खरा वाटतो, तसं सांगते की जोपर्यंत तुम्हाला शुक्तिकार जतम यथा, कुठल्या गोष्टीची भ्रांती झाल्यानंतर भ्रांती होत असताना त्या वस्तूचं प्रथम आपल्या बुद्धीवर आवरण आल्यामुळं अज्ञान असतं आणि त्या अज्ञानामुळे वस्तू आहे तशी आपल्याला समजून पडत नाही। जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत आपल्याच्यात गैरसमज त्याच्या बाबत राहतो। शुक्तिकार जतम यथा उदाहरण दिलं तर तसंच हा संसार तोपर्यंत खरा वाटतो की यावरनं न्याय ते ब्रह्म, जोपर्यंत आपला आत्मा आणि ब्रह्म एकरूपता सद्गुरूच्या कृपेने जाणं तोपर्यंत हे सगळा संसार 100% खरा वाटतो। सर्वाधिष्ठानम अद्वयम, सगळ्याचं अधिष्ठान आणि अद्वय, असा अद्वय जर आत्मा तुमचा आहे एक, मग अनेक का वाटतो? एक आहे तो अनेक वाटतो, अजन्म आहे तो जन्माला आलेला वाटतो, निर्विकार आहे तो विकारवान वाटतो, अकर्ता आणि अभोक्ता असून कर्ता भोक्ता वाटतो। याचं कारण सांगितलं, याचं कारण आहे अशी शक्ती की माया, मायेमोद। आणि मायाला दुसरा पर्यायी शब्द आहे आपल्या स्तरात म्हणतात अविद्या किंवा अज्ञान। बस जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत हे प्ल्युरॅलिटी अनेकत्व खरं वाटतं। आणि त्यासाठी 2 उदाहरण दिले 10व्या आणि 11व्या श्लोकात की परमात्मा ऋषिकेश सर्व व्यापक एकच आहे, पण नानोपाधी गतः विभू, विभू म्हणजे सर्व व्यापक असलेला परमात्मा ह्या उपाधीच्या भेदामुळे वेगळा वाटतो। जसं इलेक्ट्रिसिटी एकच असते, पण बल्बमधून काम करताना ती लाईट रूपाने प्रकाशते, हीटरमधून काम करताना उष्णतेच्या रूपाने येते, फॅनमधून कार्य करत असताना वारा होते। आणि त्यात देखील आपल्याला इलेक्ट्रिसिटी एक असून त्याचे क्वालिटी वाईज आणि क्वांटिटी वाईज त्याचे एक्सप्रेशन बदलतं। जर बल्ब जर निळ्या रंगाचा असेल तर निळ्या रंगाचा लाईट येतो, हिरव्या रंगाचा असेल तर हिरव्या रंगाचा प्रकाश होतो, पिवळा असेल पिवळा। खऱ्या अर्थाने तिन्ही रंग त्या विजेला नाही। तसं आत्म्याला कुठल्याही प्रकारचे असेल त्याचे रंग विकार काही नाही, पण आपल्याला प्रत्यक्षात दिसतात विकार। याचं कारण आपण आपलं स्वरूप आहे तसं जाणत नाही, आणि त्याला म्हणतात त्याचं कारण नानोपाधिगता, म्हणजे अन्य उपाधीशी संयुक्त झाल्यामुळे, एकरूप झाल्यामुळे। जसं काही एखादी भिंत आहे किंवा एक टेबल आहे, ते आपण आपल्या मागे लागत नाही, पण तुम्ही त्याला जेव्हा दोरेशी बांधून घेत असता तेव्हा जेथे जातो तिथे टेबल माझा संगाती, तसं या उपाधीशी आपण बांधून घेतो मनाने याला। आणि त्याच्यामध्ये भेद आहे। जसं बल्बमध्ये 2 प्रकारचा भेद असतात, क्वांटिटी वाईज आणि क्वालिटी वाईज। 0 पॉवरचा बल्ब असेल तर लाईट 0 पॉवरचा येतो, तर व्यापक असेल तर व्यापक। तसं महात्म्याचं मन व्यापक असतो, तो सर्वात्म दृष्टीने पाहतो। आपलं मन संकुचित असतं की मी माझं घर त्या पलीकडे जातच नाही की चैतन्य एकच आहे आपल्यामध्ये, पण आपल्या मनाची संकुचितता असेल तर 0 पॉवरसारखं संकुचित वाटतं, व्यापकता असेल तर आपल्याला अनेकत्व। थोडक्यात सांगायचं म्हणजे ईश्वरामध्ये आणि जीवाचा देखील भेद हा केवळ उपाधीचा आहे। जीवाची उपाधी किंचित आहे आणि ईश्वराची उपाधी सर्व आहे। मी एका बुद्धीशी एकरूप झाला म्हणजे मी होतो अल्पज्ञ, ईश्वर सर्व बुद्धीशी एकरूप झाला तो सर्वज्ञ। पण जे एका बुद्धीच्या मागे चैतन्य आहे माझ्या मनाच्या, तेच सर्व बुद्धीच्या मागे चैतन्य आहे ईश्वराच्या, आणि ते चैतन्य एक असून त्यालाच ब्रह्म म्हटलंय। ते कसं आकाशवत, आकाशासारखं आहे।
जसं आकाश एकच असतं पण त्यात घट पट मठ बाकी चालणार पण तसे नव्हते. घटाकाश पटाकाश मठाकाश काहीतरी हवं. खऱ्या अर्थाने उपाधीत असताना देखील आकाश निर्विकारच असतं. वारंवार विचार केला पाहिजे. आकाशामध्ये प्रकार आहे. ते भौतिक आकाश दिसतं बाहेरचं, ते ज्याला म्हणतात अवकाश देतं त्याला म्हणतात आकाश, स्पेस. दुसरं आपल्या आत बघावं तर दुसरं आहे ते चित्ताकाश, म्हणजे थॉट्स येतात, विचार येतात, त्यात हे विचार दिसायला लागतात. चित्ताकाश, थॉट स्पेस असं. आता थॉट देखील बाजूला गेले, विचार. आता ते शुद्ध स्पेस आहे तसं. आता तसंच हे चिदाकाश, चैतन्यपुरास. खऱ्या अर्थाने ते एकच आहे. पण तद्भेदात म्हणजे उपाधी भेदात स्वयमेव भिद्यते. उपाधी भेदामुळं वेगळं वाटतं. जसं बीज एक असून 0 पॉवरची उपाधी असेल तर 0 पॉवरचं वाटतं. आणि प्रकाश आणि म्हणता 1,00,000 वॅट पॉवरचं जर ट्यूब असेल तर तेवढं होईल. पण दोन्ही जो भेद आहे केवळ उपाधीचा आहे, बीजेमध्ये भेद नाही. पण तन्नाशे सती केवळ भवेत. पण जेव्हा आपण त्या उपाधीला जरा हळूहळू चिंतन करून दृग्दृश्य विवेक करून की मी त्याचा द्रष्टा आहे, मी शरीराच्या उपाधी म्हणून पुढे सांगणारच आहे, जेव्हा हा त्यापासून हा वेगळा होतो तेव्हा तन्नाशेसाठी केवळ. जसं आता एक आहे घटाची उपाधी म्हणून घटाकाश म्हटलं आहे. आकाश एकच आहे, स्पेस. मठात तर दोन्ही जर दिवारी टाकून टाकले भिंती तर काय होईल? नुसतं स्पेस आहे. तेथे मारायचं नाही शरीराला, पण शरीरामध्ये जे मी आणि माझेपणाचा भाव गुंतून आहे त्याच्यावर आपलं शुद्ध आत्मस्वरूपाचं चिंतन करायचं, तो भाग पुढे सांगणार आहे. आणि म्हणून या ईश्वर आणि जीवामध्ये देखील हे दोघंही परमात्म्याचेच अविनाशी अंश आहे. की अविद्यामयामध्ये प्रतिबिंबित झालेलं चैतन्य त्याला म्हणतात जीव. नंतर अंतःकरणाची, ते एका अंतःकरणाची. त्यानंतर विद्यामयाचे म्हणजे सत्वगुण प्रधान मयाशी प्रतिबिंबित झालेलं किंवा एकरूप झालेलं चैतन्य ते म्हणतात ईश्वर. दोन्ही माया आहे. तसं सूर्य एकच असतो पण डबक्यामध्ये असलेल्या पाण्यामध्ये त्याचं प्रतिबिंब दिसतं. घाणेरडं आहे, गढूळ आहे, संकुचित आहे, हादरलेलं आहे. पण दुसरा स्वच्छ पाणी आहे, व्यापक आहे. तर तिथे दोन्ही प्रतिबिंबच ब्रह्माचे परमात्माचे. पण एका अंतःकरणाशी एकरूप झालं तर कॉन्शियसनेस रिफ्लेक्टेड इन ए सिंगल सटल बॉडी, एका सूक्ष्म शरीरामध्ये प्रतिबिंब, त्याला म्हणतात जीव. आणि वेन द सेम इज रिफ्लेक्टेड इन द टोटल सटल बॉडी इज कॉल्ड एज क्रिएटर, ब्रह्मदेव. बाकी काही नाही. पण दोघांच्या मागे चैतन्य एकच आहे. का बरं भिन्नता वाटते? उपाधी आहे, ती छोटी उपाधी आहे, तिसरी मोठी. ज्ञानेश माऊलीचे एक अभंग आहे, सगुण निर्गुण, निर्गुणी सगुण दोन्ही भिन्नपण नसेल. हेम अलंकार अलंकारी हेम बृन्मयती धाम वगैरे वगैरे वर्णन. शेवट म्हणलं की किंचित महत उपाधी कल्पित. देवाची किंचित उपाधी आहे. म्हणून आपली बुद्धी कशी आहे? अल्पज्ञ. ज्ञ आहे पण अल्पबुद्धीशी एकरूप झालेलं ज्ञान आहे. ईश्वर काय? सर्वज्ञ आहे, तो सर्व बुद्धी. तुम्ही सुद्धा व्यापकतेने पहा, तुमची दृष्टी बदलून जाते. आता दोन्ही उपाधी बाजूला इकडे समजा सर्वज्ञ आणि अल्पज्ञ बाजूला काय राहिलं? ज्ञ. ज्ञप्ती मात्र राहत. म्हणून हे एकच अभेद असून भेद दिसण्याचं कारण काय म्हणतात त्यांनी? उपाधी वशात. ऋषिकेश म्हणजे ऋषिकाईस म्हणजे इंद्रियांचा देखील जो स्वामी आहे, त्याचा जो काय म्हणतात अधिष्ठात आहे, तो असं करता ईशेता तो नियामक असून तो देखील तो परमात्मा असून या उपाधीशी एकरूप झाला की जीवभाव येतो. ब्रह्मात्म ऐक्य ज्ञानेनं अंतःकरणादी उपाधी नाशे सती, म्हणजे अंतःकरणाची तादात्म्य सुटून, जसं सरोवर आटते मग प्रतिमा काही पाणी जर आटलं त्या ठिकाणी प्रतिमा राहत नाही, प्रतिबिंब देखील सूर्याशी एकरूप ऑलरेडी झालं की अशा तऱ्हेने त्याच्यामुळं अवच्छिन्न झालेला आत्मा पूर्ण होत नाही, पण पूर्ण स्वरूपाचे त्याला जाणीव होते. आणि पुढे हा विषय सांगायचा आहे नान पदा पादी वशादेव. मग काय काय आपण भेद बघतो? जाती, वर्ण, आश्रम. खऱ्या अर्थाने एकच पाणी असतं पण त्या पाण्यामध्ये वेगवेगळं. लिंबू टाका, लिंबू सरबत झालं. उद्या काही ते आजकाल ते कोणतं पण मिळते कोकणामध्ये, ते टाका, ते झालं. त्याच्यानंतर आणखी काहीतरी टाका, तर थोडं ताक टाकलं तर ताक झालं. पण पाणी एकच आहे. तर तसं एक चैतन्य एकच आहे. मग जाती, वर्ण, आश्रमादी भेद कसे दिसतात? तुम्ही तर म्हणता आत्मा अभेद आहे. याचं कारण तादात्म्य आपल्या ह्या उपाधीशी होत असतं आणि प्रत्येकाच्या अंतःकरणाची भूमिका वेगळी असते. मग आता जाती म्हणजे त्या चत्वारः वर्ण, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र.
ते देखील आपल्या गीतेत सांगितलं की कशानुसार झाले ते आपल्या गुणधर्मानुसार, ज्याच्या सत्वगुणाचा नंबर पहिला लागतो, रजगुण आणि तमगुण त्याच्या प्रकृतीमध्ये कमी प्रतीचे असतात, त्याला म्हणतात रज उपसर्जन सत्वप्रधान ब्राह्मण. ब्राह्मण काही जन्माला आलं म्हणून कधी कधी ब्राह्मणाच्या घराण्यात राहून देखील एखादा शूद्रासारखं वागता दिसतो, कधी एखादा शूद्राच्या घराण्यात राहून देखील राहू शकतो. तर ही भूमिका आहे. पण आपण त्याच्यात करतून पॉलिटिकल लोक त्याचा उपयोग करून घेतात, बाकी काय. हा जो भाग आहे तसा आपण प्रत्येकाच्या कोणी समजा ते एका ठिकाणी कॉन्फरन्स आहे आणि त्या ठिकाणी वेगवेगळे सेक्शन आहे. एकीकडे इंजिनिअरिंगचं सेक्शन आहे, एकीकडे मेडिकल सेक्शन आहे, एकीकडे ॲग्रिकल्चर सेक्शन आहे आणि असे वेगवेगळे कोणी लॉचं सेक्शन आहे. आता प्रत्येकाचं वाचणं वेगळे असतं. उद्या प्रत्येकाला सांगितलं की तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्या स्टॉलकडे जातं काय जाईल. वकील म्हणून त्या लॉच्या पुस्तकाकडे जाईल, डॉक्टर असेल तो मेडिकलच्या स्टॉलकडे जाईल. आता झाले नाही की जात ते आपलं असं होत गेलं की खूपच त्याच्याबद्दल सांगण्यासारखं आहे, पण उगाच काहीतरी कल्पना चैतन्य त्याच्यात ते मग कमी जास्त जाती एक दुसरं वर्ण हेच आपल्याच्यात परत वेगळ्या जाती आहेत. त्याला म्हणतात 4 प्रकारच्या दगड दिसतात, त्याच्यात काही वनस्पती आहे, त्याच्यानंतर त्या जनावर आहे, माणसं आहे. सगळ्याच्या मध्ये सत्ता आणि चित्ता भगवंताची एकच आहे, पण त्या उपाधीशी एकरूप झाल्या पण वेगवेगळ्या म्हणतो. हे जनावराची जाती, हे पशुपक्ष्याची जाती, हे मनुष्य जाती. आपण कधी कधी गण म्हणतात, राक्षस गण, देवगण वगैरे, हे अंतःकरणाच्या उपाधीमुळे. पण त्याच्या मागे जे चैतन्य आहे ते अभेद आहे. तसं आश्रमादया, आश्रम म्हणजे आपल्या त्यात ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास हे देखील शरीराच्या दृष्टीने धर्म सांगितले. आणि शिवाय बाल्यावस्था, तरुणावस्था, वृद्धावस्था आपण एकच असतो. लहानपणापासून ज्या त्या म्हाताऱ्या माणसाने आपलं ऑटोबायोग्राफी लिहिली तर अमक्या ठिकाणी माझा जन्म झाला, गुहागरला होतो, नंतर रत्नागिरीला शिकायला आलो, नंतर मग लॉ कॉलेजमध्ये गेलो, नंतर जज झालो. माणूस तोच आणि त्याच्या 3 अवस्था झाल्या असतात. तुमच्यामध्ये ते मी आहे हे तत्व आहे ते सारखंच असतं, पण त्याच्याशी आपले तादात्म्य किंवा एकरूपता नसल्यामुळं भेद होता. आत्मनी आरोपिता, दे आर सुपरइम्पोज. आरोप कशाला म्हणतात, जे आपण नाही केलं तो आरोप करतो. सुरुवातीला आरोपी म्हणून घे, समजा तर त्याला काही पुरावा नाही मिळाला, आरोपी सुटतो. तसं आपण ह्या आत्म्यावर ह्या अनात्म भावाचा आरोप करतो, कारण उपाधीशी होणारं तादात्म्य. असं का होतं यासाठी माया म्हणजे अशी एक शक्ती आहे की तुम्हाला बरोबर समजून येत नाही का. तिला सरळ शब्दात म्हणतात अविद्या, अविद्वास. आणि मग त्याच्यावर मग काही गोड आहे, काही कडू आहे, काही आंबट आहे. पाणी एकच असतं, तुम्ही जसं जसं त्याच्यात तेच टाकलं त्याला वेगळे नाव द्यायचं. आणि त्यातल्या त्याला जर आटून टाकलं तर सायन्समध्ये त्याला H2O म्हणतात. बस हायड्रोजनचे 2 भाग आणि ऑक्सिजनचा 1. तर अशा तऱ्हेचं हे असं जर आत्मतत्व आहे. मग या उपाधी वशामुळे होत असेल तर व्हॉट आर द उपाधी, कोणत्या उपाधी हे समजलं पाहिजे, जेणेकरून या उपाधीच्या पलीकडचं आपलं स्वरूप जाणलं तर आपल्याला आत्म्याचा साक्षात्कार होतो. त्याच्यासाठी त्या उपाधी आहेत 3, स्थूल, सूक्ष्म आणि कारण. त्याला म्हणतात 3 शरीर की ज्याच्याशी एकरूप होऊन आपण ह्या जागृत अवस्थेचा प्रपंच अनुभवतो. त्या म्हणतात स्थूल शरीर. ज्याच्याशी आपलं तादात्म्याचं आधिक्य जास्त असून आपण स्वप्नावस्था अनुभवतो त्याला म्हणतात सूक्ष्म शरीर. आणि जेव्हा आपल्याला झोप लागते तेव्हा दोन्हीचं भान नसतं, तेव्हा आपण असतो आनंदाची अवस्था. पण आनंद असून आपल्याच्यात अज्ञान असतं म्हणून त्याला म्हणतात कारण शरीर. खऱ्या अर्थाने कारण शरीर, नंतर सूक्ष्म शरीर, नंतर स्थूल शरीर येतो. चैतन्य एकच. त्यामुळे आपल्याला आता इथून ग्राउंड लेवलवरून उचललं पाहिजे. जसं टेरेसवर जायचं तर एकदम नाही जात, प्रथम फर्स्ट स्टोरी, सेकंड आणि थर्ड, मग टेरेस. तर हे सांगण्यासाठी आता त्या उपाधी कोणत्या, त्यात स्थूल, सूक्ष्म आणि कारण त्यात एका एकाच आता निर्देशन करते. आपल्याला किती आयुष्यभर असतं पण आपण कधी विचारच करत नाही. आता स्थूल शरीराबाबत सांगतात हे कसं आपल्याला प्राप्त झालं. कोणी ठिकणा असतो, कोणी उंच असतो, कोणी काळा किंवा गोरा. तर हे शरीर काय, पहिली उपाधी तिथून सुरुवात करत आहे. पहिली पायरी, नंतर दुसरी सूक्ष्म, नंतर कारण, आणि मग त्याच्या पलीकडे असते आपलं आत्मतत्व. आणि मग त्या ठिकाणी बाकी भेद नाही हे सांगायचं आहे ना. आता काळापुरता श्लोक, आता इथून जरा थोडासा टेक्निकल भाग आहे पण समजण्यासारखा विचार जर ऐकलं तर. पंचीकृत महाभूत
असंभवम कर्मसंचितम शरीरम सुख दुःखानां भोगायतनमुच्यते. हे शरीर जे आपल्याला लागलं ते पंचीकृत महाभूत. महाभूत म्हणजे पंचमहाभूत. कोणते पंचमहाभूत सांगा बरं? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. त्याचं स्थूल जे क्लासिफिकेशन ते आपलं शरीर आहे. त्याचा आधीचा भाग आहे त्याला म्हणतात सूक्ष्म. ते नंतर बघू आपण. आता 5 पंचमहाभूताचं पंचीकरण शब्द वापरला. पंच म्हणजे काही पक्षी नव्हे. त्यात 5 प्रकारचं विभाजन आणि 5 प्रकारचं संयोजन केलं तर 5 फोल्ड डिव्हिजन आणि 5 फोल्ड कॉम्बिनेशन ऑफ दी 5 एलिमेंट पंचमहाभूत. आणि तिथे पाहतो पुढच्या याच्यात तुम्हाला असा चार्ट दिला आहे 5. आपल्याला एवढं माहिती आहे आकाश, वरून खाली होतो आपण. आकाश, नंतर वायू, नंतर तेज, नंतर आप आणि पृथ्वी. तर त्यात आपल्या दिलेल्या आपल्या पंचकर्ण्याच्या प्रक्रियेतून तत्वबोधात अधिक स्पष्ट येईल की त्यात अच्छा 5 स्टेज म्हणून जात असतं आपलं शरीर मिळवायच्या आधी. हे बघा, कोणते तुम्ही म्हणून घर जरी बांधता हे एकदम घर नाही बनत तुमचं. तुमच्या त्यात आयडिया असते की हे आपल्याला 2 मुलं आहेत, त्याचं अटॅच बाथरूम कॉमन राहू दे आणि बस मला. म्हणजे आयडिया प्रथम तुम्ही त्या आर्किटेक्टला सांगता आणि मग तो आपल्याला घर बांधतो. तसं हे आपलं घर आपण ते घेतलंय. त्याला शब्द फार तो अंडरलाईन करायला सांगणार आहे तुम्हाला. भोगायतनमुच्यते. भोगाचं जे घर आहे ते हे शरीर आहे. त्यासाठी भोगायला घेतलं. तर कसं, कोणी छोटा आहे कोणी मोठा आहे, आत्मा तर सगळ्यामध्ये एकच आहे. मग कसं वेगळं काय? तुम्ही जसा ब्ल्यूप्रिंट देता तो आर्किटेक्ट देणार बस तुमच्या तशा वास. तर तो भाग आपण नंतरचा बघू. तर के कसं म्हणतं हे पहिल्यांदा शब्दशः अर्थ पहा. पंचीकृत महाभूत म्हणजे हे संभवम कर्मसंचितम. पूर्वसंचितानुसार, पूर्व वासनेनुसार पंचतत्वाचं हे 5 प्रकारचे विभाग आणि 5 प्रकारचा संयोग होऊन असं हे शरीर बनलंय, स्थूल शरीर. ते कशासाठी बनलं आहे, काय पर्पज आहे, काय हेतू आहे? शरीरम सुख दुःखानां भोग आयतन मुच्यते. सुख आणि दुःख भोगण्यासाठी ते आयतन म्हणजे घर आहे. तसं आपण घर काही सुखीदुःखी होत नाही, पण घरात कधी लग्न होतात, कधी मोडतात, काही हसतात, काही भांडतात, सगळं. तसं हे घर स्वतः जड आहे नाही, पण त्याच्यात राहणारा जो गृही आहे, गृहीच्या ऐवजी देही म्हणा, शरीरामध्ये तो शरीर आहे, त्याच्या भोगासाठी हे मिळालं आहे. आणि ते कसं मिळतं? पूर्वसंचितम. जसं पूर्वसंचित असेल त्यासारखे भोगणे प्राप्त झाले. पण भोगण्यासाठी जे उपाधी आहे, जे घरट आहे, जे हटमेंट आहे, जे हाऊस आहे, ते गृह म्हणजे गेह इव देह. गेह म्हणजे घरासारखं हा देह आहे प्रत्येकाला. आणि त्याला नाव दिलं आहे शरीरम. कारण शरीर याचा अर्थ आहे संस्कृतमध्ये शीर्यते इति शरीरम. शीर्यते म्हणजे हळूहळू फाटत जातं, कुदत जातं, आपला स्वभाव दाखवून एक दिवस नाश होतो. आपण सांगितलं आधी पहिल्यांदा आईच्या उदरात असतं अस्थि, नंतर जन्माला म्हणजे पिढे वाटतो आपण ज्या येते, नंतर हळू 5 15 10 15 असं करता करता 150 200 काय जातं जाईल, वर्धते. त्याच्यानंतर विपरिणाम, त्याचे चेंजेस होत असतात, बदल होतात, काही कृष्य काही स्थूल होत जातात आणि त्यात शेवट रोगराई होते आणि एक दिवस ते खतम होतं बेनशे. अशा तऱ्हेचे 6 विकार त्याला म्हणल्यामुळे शब्द काय वापरला? शरीरम. शिर्यते इति शरीरम. शिर्यते म्हणजे कुठं जातं, फाटत जातं. तुम्ही कोणी थांबू शकत नाही. इव्हन मेडिकल सायन्स शिकलेला डॉक्टर देखील थांबू शकत नाही. हे फक्त समजलं पाहिजे आपल्याला की आपण काय आहो खऱ्या अर्थ. पण हे आता हे कसं निर्माण झालं त्याचं उत्तर कर्मसंचितम. तर एक जण ठेंगणा असतो, दुसरा उंच असतो, एक जण गोरा असतो, दुसरा काळा असतो. याचं कारण प्रत्येकाचं कॉम्बिनेशन वेगवेगळं आहे. कशानुसार? पूर्वसंचितानुसार. संचिताला सरळ शब्द आहे आपल्या वासना. जशाच समजा वासना मनुष्याचं शरीर मिळालं. इथे राहून तुम्ही विंचवासारखे वागले तर पुढच्याच विंचवाचा जन्म होईल. असं करतात. जसं आपण यथा कर्म यथाश्रुतम, जसं कर्म केलं असेल, जसं आपण श्रवण केलं असेल, तसं हे वर्तमान काळात आपल्याला शरीर मिळालं. म्हणजे कसं मिळालं त्याचं उत्तर पूर्वसंचितम, कर्मसंचितम, पूर्ववास्तेनुसार. अच्छा, आणि कशासाठी मिळालं? सुखदुःखांना भोग आयतन मुचित. भोगाचं हे आयतन म्हणजे घर आहे. कारण बघ देखा, आपण एक गोष्ट, घर कधी सुखदुःखी होत नाही, पण त्यात राहिलेले जिवंत माणूस सुखदुःखी होत असतात. तसं हे घर जड आहे.
पण ते राहणारा जीवात म्हणतो अहम सुखी, अहम दुःखी, मी मानी, अप्पनी, हा त्याचा अहंकारातला. आता इथपर्यंत आला. आता हे कसं तयार झालं? पहिल्या शब्दाचे पंचीकृत महाभूत. आता आपण त्या मुद्द्याकडे जाऊ की सांगितलं की 5 त्याचे स्टेजेस असतात. हे बघा, हे जितकं काही आकाश, वायू, अग्नी, पाणी आणि पृथ्वी, या प्रत्येकाला त्याच्या आधी त्याला म्हणतात तन्मात्रा, म्हणजे बिफोर ग्रासिफिकेशन. हे स्थूल होण्याच्या आधी त्यांची जी अवस्था आहे ते सूक्ष्म असते. जसं आत्ता सांगितलं की घर बांधण्याच्या आधी माझ्या मनात विचार, प्लॅन असतो. विचारानुसार मग आपण आर्किटेक्टला प्लॅन देऊन मग आपलं घर तयार होतं. तसं हे जितकं काही स्थूल आहे ते प्रथम सूक्ष्म रूपाने असतं. हे पंचमहाभूत प्रथम सूक्ष्म रूपाने होते. त्याला तन्मात्रा म्हणतात, रुडिमेंटरी 5 एलिमेंट्स. आणि प्रत्येकाला त्याचा गुणधर्म आहे. पहा, आकाशाचा गुणधर्म आहे शब्द, त्याचा स्पर्श, रूप, रसगंध. थोडं आकाशातून खाली या, स्पर्श म्हणजे आकाशाचा गुणधर्म फडफड आवाज येतोच वाऱ्यात. शिवाय वाऱ्याचा गुणधर्म कोणता? स्पर्श. थोडं आणखी खाली या, आकाश, वायू, आणि वायू अग्नी, वायापासून अग्नी. अग्नीमध्ये 2 रूप आहे. म्हणजे आकाश फडफड असा आवाज येतो, त्याला उष्णतेचाही काय म्हणतात स्पर्श होतो, आणि शिवाय त्याचं उजेड किंवा प्रकाश 3 झाले. खाली येतोय पाण्यामध्ये. आधीचे सगळे गुणधर्म आहे. शब्द आहे म्हणून तर बुलबुल तरंग आपण म्हणतो पाण्याच्या. त्याच्यानंतर आपण उष्णता कुठे आहे, हायड्रो इलेक्ट्रिसिटी तयार करतो आपण, त्याच्यात आहे. म्हणजे सगळं आहे. शब्द, स्पर्श आहे, रूप आहे, रस आहे, आणि त्याचा स्वतःचा रस. आणि जेव्हा आपण खाली येत असतो तेव्हा पृथ्वी त्याच्यात, आधीचे 4 प्लस पृथ्वीचा गंध, असे असं स्थूलीकरण होत गेलं आपल्या याच्यात. तैत्तिरीय आकाश, आकाशात वायू, वायूवर अग्नी, अग्नी हे आपाहा, अद्भ्याम पृथ्वी. म्हणजे असं करणं. आणि एशभ असं त्याचं आपलं शरीर बनलं. आता ते कसं हे त्याला म्हणतात पंचीकरण. पंचीकरण म्हणजे 5 प्रकारचं त्यात विभाजन आणि 5 प्रकारचं संयोजन, 5 फोल्ड डिव्हिजन आणि 5 फोल्ड कॉम्बिनेशन. आता त्याच्यात सांगतात की ह्या ज्या तन्मात्रा आहे पूर्वी जे म्हणजे स्थूल होण्याच्या आधी आकाशाचं जे सूक्ष्म रूप होतं त्यात पहिल्या आकृतीत पहा, नुसता शून्यासारखा गोळा दाखवला, तसंच होतं. तुम्ही देखील एकदम तुम्ही घराची काय आयडिया चुपचाप बसत, मला काहीतरी आयडिया आज कसं केलं पाहिजे. मग माणसाच्या मनात विचार येतो. आता प्रथम आहे तसंच असतं. पहिल्या अवस्थेत तन्मात्रा प्रत्येकी स्वतंत्रपणे आहे तसं. हे पहिली बाब पहा. दुसरं चार्टमध्ये दुसरं पहा तुम्ही. आता तिथे टेंडन्सी टू स्प्लिट, या दोन्ही आता अर्ध होण्याची भूमिका असते. आपल्याला एकदम नाही विचार येत. तुम्ही इतक्या लवकर बोलता, पण प्रथम ते विचार येतात, व विचाराला शब्द सापडतो, मग इकडे येतो. त्यानंतर 4 प्रकारची वाणी, परावाणी, पश्यंती, नंतर मध्यमा, आणि तोंडाची वैखरी. कुंभार देखील घडा निर्माण करतो तर प्रथम नुसता काय गोळा असतो. आता काय करायचं, आता त्याच्या प्रथम त्याला देखील गोळ्याला जरा आकार देतो. तसं आता पहिली आकाराची भूमिका म्हणजे आता त्याच्यात अशी, आता आपण त्याच्यात एक प्रवृत्ती असते, टेंडन्सी असते की आता टेंडन्सी टू स्प्लिट म्हणून त्याची एक लाईन दाखवली दुसऱ्या आकृतीत. तिसऱ्या ह्याच्यात ते अर्ध इंटॅक्ट होतो, म्हणजे अर्धा भाग तसाच राहतो पंचमहाभूताचा, आणि अर्धा भाग त्याच्यापासून वेगळा होतो. ते तिसऱ्या आकृतीमध्ये आता तिथे स्प्लिट कंप्लीट झाला. आता स्प्लिट कंप्लीट झाल्यानंतर मिक्सिंग अप करायचं. तसं त्या टीव्हीमध्ये करतात, पहिल्यांदा करतात तिकडून मिक्सअप करतात. तर ते कसं करायचं, अर्धा भाग तसाच ठेवायचा प्रत्येक कशाचा, पंचमहाभूताचा. आकाश अर्धा भाग तसाच, आणि बाकीच्या अर्ध्याचा 1/4. ऐकता की नाही, अर्ध्याचा 1/4 म्हणजे 1 अष्टमोज झाला. 1 अष्टमोज, 1 अष्टमोज, 1 अष्टमोज, म्हणजे आकाश तसंच आहे. तर वायू, अग्नी, पाणी आणि पृथ्वी, त्याचे जे स्पर्श, रूप, रसगंध आहे त्याच्या ज्या तन्मात्रा आहे त्याचा अर्धा भाग त्याची कंबाईन करतात. त्याला म्हणतात 5 प्रकारचं डिव्हिजन म्हणजे विभाजन, आणि 5 प्रकारचं कॉम्बिनेशन म्हणजे जोडणं, आणि म्हणतात पंचीकरण. आता इथपर्यंत आलो, पण 4थ्याच्यात 1 अष्टमोज भाग अजून खाली अजून जोडलेलं नाही. आता नंतर अर्धा भाग तसाच राहून मग त्याची 1 अष्टमोज भाग अर्धा तसाच राहतो प्रत्येकाचा, आकाशाचा, आता वायूचा. आणि म्हणून प्रत्येकाची प्रकृती, कोणाची उष्ण प्रकृती, कोणाची शीत आहे, कोणाची तो भाग नंतरचा आहे. आणि असा वरील भाग तसाच राहून अर्धा भाग अधिक बाकीच्या अर्ध्यापैकी प्रत्येकाचे 4 अंश ते
एक अष्टमोश जोडून आता ते पंचीकरण झालं. त्याच्यात मग आता प्रत्येकाच्या ह्याच्यात परम्युटेशन कॉम्बिनेशन किंवा त्यात मिक्सिंग करत असतात. कोणाच्यात उष्ण प्रकृती आहे, कोणाची शीत आहे, कोणी रागावणार आहे, कोणी शांतता आहे, कशानुसार प्रत्येकाच्या आपल्या गुणधर्मानुसार. म्हणजे देवाला वाटलं म्हणून तुम्हाला काहीतरी चांगलं वाईट शरीर देतो असं नव्हे, पण कसं समभाव कर्म संचित. त्या लोक लहानपण जन्म त्याची वाढत बरोबर होत नाही, पायच छोटे असतात किंवा काही असतं ते. तर समजलं पाहिजे की हे आपल्याला जे मिळत असतो तो आपण दिलेल्या ब्ल्यूप्रिंटनुसार. आणि ब्ल्यूप्रिंट म्हणजे संचित याचा अर्थ आपल्या पूर्वपासून. आणि या जन्मातच फक्त आपण समजू शकतो. पशुपक्ष्यांना हा विचार नाही काही सत्संग करावा, काही ध्यान करावं. आणि आता व्हॉट इज द पर्पज, काय त्याचं काय आहे. सुखदुःखाना भोग आयतन मुच्यते, ते कृपा करून अंडरलाईन करायची एवढी गोष्ट. कारण पुढे तुमच्याशी याच्याशी आणि दुसऱ्या याच्यात असेच शब्द असून त्याच्यात भेद कुठे आहे. सूक्ष्म शरीरात स्थूल देह हे भोगाचं आयतन म्हणजे घर आहे. आता सूक्ष्म शरीराकडे पहिली उपाधी संपली, त्याच्याशी एकरूप आपण जागृत अवस्था अनुभवतो. खरं पाहिलं ते असताना आपल्या वासने काम करत असतात. आपलं सूक्ष्म देह म्हणजे मनाचेही विचार असतात. आणि मग आपण बाहेर सगळं जग पाहत असतो ह्या जागृत अवस्थेत स्थूल शरीराची तादन. आता समजा दुसरी उपाधी कोणती आहे त्याच्यापेक्षा सूक्ष्म, समजा सूक्ष्म शरीर. पुढे चला आता 13वा श्लोक. तर लिंग शरीर म्हणतात त्याला, किंवा सूक्ष्म शरीर असं म्हणतात, किंवा सूक्ष्म देह म्हणतात. तिघाचा अर्थ सांग. तर ते कसं आहे तर आता त्याच्यात ते कसं बनलंय ते सांगत आहे. पंचप्राण मनोबुद्धी दशेंद्रिय समन्वितम अपंचीकृत भूतोत्थम सूक्ष्मांगम भोग साधनम. आता पहा, मागच्या श्लोकात तुम्ही शेवटचा शब्द अंडरलाईन केला का. भोग आयतनम. म्हणजे समजलं पाहिजे की आपण काही प्रश्न विचारला, हे भोगाचं घरट आहे. आता भोगाचं इन्स्ट्रुमेंट किंवा हत्यार किंवा उपाधी कोणती आहे ज्याच्यात आपल्याला सुखदुःखाचा अनुभव करतो, ते आपलं सूक्ष्म शरीर म्हणजे आपलं मन आणि बुद्धियुक्त असतं. आता त्याचा फॉर्मॅट सांगत आहे. ते कसं निर्माण पंच, ते प्रथम किती घटक आहेत त्यात सांगत आहे. पंचप्राण, प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. पंचप्राण. मनहा आणि बुद्धी. मन म्हणजे संकल्प विकल्प करणारं मन, निश्चय करणारी बुद्धी. त्या दोन आल्या. म्हणजे प्रत्येकाचे एक एक रिप्रेझेंटेटिव्ह घेतले. 5 प्राण, मन आणि बुद्धी, 10 इंद्रिय. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. कान आहे, त्वचा आहे, नेत्र आहे, जिव्हा आहे आणि नाक आहे. आणि हे 5 ज्ञानेंद्रिय झाले, 5 कर्मेंद्रिय, हात पाय. त्याच्यानंतर वाचा, गुदा आणि जननेंद्रिय, याने आपण रिस्पॉन्स देतो. कर्मेंद्रिय 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि काय त्याचं पंचप्राण किती झाले 15. आणि प्लस 2 गोष्टी कोणत्या, मन आणि बुद्धी. किती झाले एकूण घटक 17. जीवाला काय म्हणतात 17वी जीवनकळा. त्याची एक रूपून आपलं खेळतो आपण. पण नुसतं आपल्या स्थूल देहाने आपल्याला सूक्ष्म त्या सुखदुःखाचा अनुभव येत नाही. पण सुखदुःखाचा अनुभव घेण्यासाठी जे साहित्य आहे, जे उपाधी आहे, ती उपाधी म्हणजे कोणती आहे, सूक्ष्म शरीर. ती दिसून नाही पडत म्हणून सूक्ष्म. आता ती कसं उद्भवलं, निर्माण केलं. अपंचीकृत भूतोत्थम. आधी सांगितलं पंचीकरण झालं असताना बिफोर इट अंडरवेंट 5-fold डिव्हिजन अँड 5-fold कॉम्बिनेशन. म्हणजे 5 प्रकारचं विभाजन आणि 5 प्रकारचं संयोगीकरण करण्याच्या आधीच्या आवश्यकतेला त्याला म्हणतात सूक्ष्म शरीर. म्हणजे बाकीच्या ह्याच्यात ही प्रक्रिया झाली. समजा बाहेर अजून तुमच्या नकाशावरून नुसतं काढून झालं आहे, पण अजून घर बांधून झालं नाही. त्याच्या आधी जसं आयडिया रुपये नसते आपलं घर, तसं हे त्याच्या आधीची जी भूमिका आहे त्या म्हणतात अपंचीकृत भूतोत्थम. म्हणजे पंचमहाभूताचे पंचीकरण होण्याच्या पूर्वी तन्मात्रापासून, तन्मात्रा समजले का. आता त्याला अजून ग्लासिफिकेशन झालं नाही. शब्द आहे, स्पर्श आहे, रूप आहे, रस आहे, गंध. तसं नंतर कानातून आपले शब्द जरा स्थूल रूपाने होते. सूक्ष्मांगम ते कसं आहे, भोग साधन. भोगाचं हे साधन आहे, एक भोगाचं आयतन आहे.
आणि त्याच्याशी एका याच्याशी आपल्या याच्याचा नित्य शुद्ध बुद्ध आत्मा एक तादात्म्य झाला की तो जागृत प्रपंचाचा अनुभव घेतो स्थूल शरीराची कृपा अज्ञानाने आपलं विसरून जेव्हा अंतःकरणाची किंवा सूक्ष्म देहाची तो प्रतिबिंबित झाला तेव्हा जीव पण तो भोग घेतो. पण जीवाचं कोणतं भोगाचं हे साधन आहे, इन्स्ट्रुमेंट आहे. जसं काही सुतार असतो काहीतरी काही कापण्याची आरी असते किंवा काय असतं त्याचं साधन आहे, तसंच भोगाचं हे साधन आहे. भोग दोन्ही प्रकारचे, सुख असो की दुःख. सांगा तुम्हाला कुठे सुख दुःख होत असतं? शरीराला की मनाला होत असतं? मनाला होत असतं. मेलेल्या माणसाला शरीर असतं की नाही पहा बरं. आणि समजा मेल्यानंतर ॲक्सिडेंटमध्ये गेला तर त्याचं पोस्टमॉर्टम करतात, कापतात, शवच छेदत. तो उठून बसतो का? काही नाही. कारण त्याला फक्त स्थूल देह असतो, सूक्ष्मदेह नसतो. समजा सूक्ष्मदेह असतं तर त्याला दुःख वाटते, मला बांधू नका म्हणत असतं. सूक्ष्मांगम हे भोगाचं साधन आहे. दोन गोष्टी तुम्हाला क्लिअर केल्या. तर 5 प्राणाचा असं उल्लेख केला आहे, प्रत्येकाचं एक कार्य आहे. प्राण म्हणजे इंद्रियाच्या मागे असलेली परसेप्शनची शक्ती. हे बघा आपण डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो, वाज घेतो, की नुसते हे डोळे कान आहे म्हणून नव्हे, पण त्याच्यामागे सामर्थ्य देणार त्याचे जे फिजिओलॉजिकल फंक्शन ज्याच्यामुळे चालतात त्याला म्हणतात आपले त्याचं प्राण. अपान व्हायचं काम आपल्या शरीरामध्ये असलेले जे दूषित पदार्थ, ते नको ती गोष्ट, त्याचं उत्सर्जन करणं, मलमूत्र उत्सर्जनाचं काम. खरं पाहिलं तर पाण्याचे 2 धर्म सांगितले शंकराचार्यांनी. प्राणस्य धर्म अशना पिपासे. अशना म्हणजे भूक लागणं आणि तहान लागणे प्राणमुळे. आणि अन्न खाल्ल्यानंतर आत घ्यायचं काम किंवा पाहणं, ऐकणं, वास घेणं, चव घेणं, याच्या मागे जे इंद्रियाच्या मागे असलेली शक्ती, ती शक्ती काम करते तेव्हा म्हणतात प्राणशक्ती. दुसरं अपान वायू, नको असलेला भाग शरीराच्या भाग मधून उत्सर्जित करतो, तो एक्सक्रीट करतो आपल्या. जसं आपण काय मल आणि मूत्र, घाम, थुंकी हे अपान झाला. तिसरा जो आहे तो व्यापनोती ती व्याना, म्हणजे तो आपल्या सगळ्यात पचवून झाल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी आपल्याला आवश्यकता आहे तिथे तो शक्तीचा सप्लाय करतो, व्यानवायू. आता चौथी गोष्ट आहे त्याच्यात म्हणतात समान. समम नाही ते समान. तो आपल्याच्यात पचवून तो सर्क्युलेशनचं काम करतो किंवा असं पचवण्याचं काम करतो समान. आणि पुढे 5व्या याच्यात म्हटलं आहे त्या ग्राहक शक्ती म्हणून, जे आपल्याला नवीन नवीन ज्ञानाचं दालन उघडवत असतं किंवा एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये नेणारा हा ट्रान्सपोर्ट ऑफिसर म्हणजे उदानवायू आहे. मला आपण म्हणजे माणूस थंड झाला म्हणजे तर समजा ते आपला हे करतो. कधी कधी तुम्हाला एखादी आयडिया क्लिक होत नाही, तिथे सडनली बुद्धीमध्ये आयडिया क्लिक होण्याचं काम तो करतो उदानवायू. म्हणून आपण जेव्हा देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा सगळ्याला स्वाहाकार करतो. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदायनाय स्वाहा, समानाय स्वाहा, शेवटी ब्रह्मणे स्वाहा. म्हणजे हेच 5 प्राणाचा जो प्राण आहे त्याच्या. म्हणून प्राण देखील आत्मा नव्हे, कारण प्राण देखील पुढे प्राणमय कोशामध्ये घालणार आहे. पण हे 5 फंक्शन ते आता म्हणजे लक्षात ठेवायचं की स्थूल देहामध्ये फक्त एकच कोश आहे आपला अन्नमय कोश. सूक्ष्म देहामध्ये 3 पुढे कोश येणार आहे, प्राण, मन आणि बुद्धी. याचा 17 घटक आहे. 17 जीवनकुळा, 5 ज्ञानेंद्रिय सूक्ष्म रूपाने घ्यायचे, हे नव्हे हे बाहेरचे आहे. ते म्हणतात गोलय, एक्सटर्नल फॉर्म. तसे कान, डोळे, पण कानामध्ये ऐकण्याची शक्ती, ऐकता की नाही तुम्ही? डोळ्यामध्ये पाहण्याची शक्ती, नाकामध्ये वास घेण्याची शक्ती, जीभेमध्ये चव घेण्याची शक्ती, अशा 5 द्या. आणि शब्दाचे कानाने शब्द ऐकायचे, म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे सूक्ष्म रूपाची ज्याची शक्ती आहे ते सूक्ष्म शरीरात घ्यायचं. पण गीतेच्या 15व्या अध्यायात आहे श्रोत्रम चक्षुस्पर्शनम च रसनम घ्राणमेव च अधिष्ठायम अनिष्ठायम विषयान उपसेवते असा. मग त्याच्यातून उत्क्रामंतम स्थितुम वापी, मग शरीर सोडून उडून गेलं म्हणजे उपशांत, थंड होतं म्हणून. आणि म्हणून आता हे 5 प्राणाचे 5 फंक्शन हे सांगत असतं किंवा ते नंतर त्याचं 5 इंद्रिय, ते 5 सूक्ष्म शक्ती घ्यायच्या, 5 कर्मेंद्रियाच्या तिकडे सूक्ष्म शक्ती. हात आणि पाय, वाक, पाणीपद. वाक म्हणजे वाचा, म्हणजे हे बाहेरचं नव्हे आपण बोलतो ते ज्याच्यावर आपल्याला बोलण्याची क्षमता आहे ते त्याची. दुसरा हात आणि हातामध्ये उचलण्याची शक्ती, पायामध्ये चालण्याची शक्ती, ते
त्यात तर गुदेंद्रियामध्ये आपलं मल उत्सर्जन करण्याची शक्ती आहे आणि आपल्याच्या जननेंद्रियाच्या द्वारा लघवी हे ठेवण्याची शक्ती आपली आणि शिवाय प्रज उत्पादनाची शक्ती ही सगळी ही पाचही प्रकारची जी आहे हे कर्मेंद्रियाच्या 5 शक्ती सूक्ष्म रूपात घ्यायचं तर लक्षात ठेव. कारण वर्णन कसं चाललंय स्थूलाचं नव्हे, सूक्ष्मांगम भोगसाध. सूक्ष्म अंगम, अंग म्हणजे बॉडी, सूक्ष्म शरीर. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राणाचं देखील 5 प्रकारचे त्याचे जे शक्ती आहे त्या तुम्ही घ्या. परसेप्शनची शक्ती, एक्सक्रिशनची म्हणजे पाहणं ऐकणं करत असताना बाकीचं सगळं तुम्हाला वर्णन झालं सांगतो झाले 15 आणि मन आणि बुद्धी त्यात असले पाहिजे. कारण हे जर नसेल तर आपल्याला संकल्प विकल्प करता येत नाही, बुद्धीने निर्णय घेता येत नाही. अशा 17 घटकाशी एकरूप होऊन त्याच्याचे प्रतिबिंब झालं चैतन्य ते म्हणतात जीवात्मा. आणि जेव्हा तो मरून जातो तेव्हा स्थूल माणसाचा देह इथेच पडलेला असतो, सूक्ष्मदेह सोडून जातो. मग कशी गती घेईल तसे त्याच्या वासना असेल या जन्मास तसा तो जन्म आहे. इथे जर त्यांनी आत्मस्वरूप जाणलं तर त्याला जन्ममरण नाही. पण जनरली आपण त्याची तादाद मिळतो आणि अशा तऱ्हेचं हे आपल्या सूक्ष्म शरीराशी एकरूप त्यानंतर सूक्ष्म देह किंवा सूक्ष्म शरीर किंवा लिंग शरीर आणि त्याच्यानुसार आपल्याला हे प्रकट होतं. तसं लिंग म्हणजे आपण कोणतं मुलगा आहे किंवा आपण पाहतो तसं आपल्या राष्ट्राचं लिंग म्हणजे काय, ध्वज पाहतो. समजा 15 राष्ट्राचे ध्वज असतील, मग भारताचं कोणतं आहे, अमेरिका कोणतं आहे, त्यातून समजतो की याचं मग हे अमेरिकेचं सैन्य आहे याच्यामध्ये. तसं हे ज्याच्यामुळं आपल्याला हे स्थूल शरीर मिळतं त्याचं हे लिंग म्हणजे त्याचं हे साईन आहे, त्याची खूण आहे म्हणून त्यालाच लिंग शरीर म्हणतात. त्याला सूक्ष्म असल्यामुळे सूक्ष्म शरीर म्हणतात किंवा देहाला दुसरं सूक्ष्म देह अशा 17 घटकांनी बनलं. पण ते कशासाठी आहे अंडरलाईन करा, भोग साधनम. आधीचं कोणतं आहे भोग आयतन. तुम्हाला दोघांमध्ये फरक समजला पाहिजे, विचार करा. त्याला इथपर्यंत झाला. आणि आता तिसरी गोष्ट, आता त्याच्यामध्ये ह्याचंही कारण काय, तसं स्थूल देहाचं कारण आपलं सूक्ष्मदेह, सूक्ष्म देहाचं कारण आपल्या असलेल्या वासना किंवा अविद्या किंवा अज्ञान. का बरं इथं धारण करतो आपण, मग त्याला आता म्हटलंय अविद्येला किंवा वासनारूपी शरीराला कारण शरीर, कारण ते दोन्ही देहाचं कारण असल्यामुळं कारण शरीर म्हटलंय. 14व्या श्लोकाला अनाद्य विद्या निर्वाच्या कारणोपाधिरुच्यते उपाधित्रितया धन्यम आत्मानम अवधारेत. 2 स्टेज घेतले तुमचे, एक स्थूल दुसरं सूक्ष्म आणि तिसरी ज्या झोप लागली असतं आपल्याला काही भान नसतं, त्या आनंदाचा अनुभव येतो पण अज्ञान असतं म्हणून अज्ञानयुक्त असल्यामुळे त्यानंतर अविद्या. कशी आहे अनादी, अनादी म्हणजे केव्हा सुरू झाली सांगतायत. अनादी अविद्या अनिर्वाच्या, ज्याला काही सुरुवात किंवा तरी काही सांगता येत नाही. काही काही गोष्टी अनादी आहे, जीव केव्हा सुरू झाला सांगता येत नाही, जगत केव्हा निर्माण झालं बिग बँग थिअरी काढणारे देखील समजत नाही. त्याच्यानंतर ईश्वराची सुरुवात ही काही अनादीच आहे. त्याच्यानंतर बाकीचे असलेले जे ईश्वर जे ब्रह्म आहे तेही अनादी आहे, माया देखील अनादी आहे. फक्त त्याच्यातलं बाकीचे माया आणि बाकीचे सगळे अनादी असून शांत आहे, ब्रह्म हे अनादी असून अनंत आहे, एवढं लक्षात ठेवत. आता तेच ब्रह्म ते आत्मतत्व याच्याशी कसं खाली उतरत असतं तर पहिली त्याची उपाधी भरून खाली यायचं म्हणजे पहिल्यांदा अनादी अविद्या. अनादी म्हणजे त्याची जो कॅरट शेकी किंवा त्याची सुरुवात आहे. काही काही गोष्टी आपण अनुभवतो पण त्याचा टाईम सांगू शकत नाही. तुम्हाला विचार तुम्हाला झोप लागली का काल, हो किती वाजता झोपले सांग, एक्झॅक्ट नाही सांगू शकत, अंदाजे सांगा 11 वाजता झोपले. मग तुम्ही जर म्हणते मला 11 वाजून 5 मिनिटांनी किंवा 11 तर तुम्ही घड्याळ पाहिलं होतं असं विचारलं तर काय होईल, तुम्ही चुपचाप होऊन जा. अनुभव आला, झोपलो मी पण केव्हा झोप लागली माहित नाही, स्वप्न बघितलं मी पण केव्हा स्वप्नाला सुरुवात झाली सांगता येत नाही. तसंच आहे आता. म्हणून याचे एवढेच अनादी अविद्या. विद्या म्हणजे आपल्याला जाणीव नाही, बिलकुल पूर्णपणे अभाव असतो, बाहेर काय चाललंय आत काय चाललं, झोपेच्या अवस्थेत हे शरीराशी एक उदाहरण. अविद्या म्हणजे अज्ञानयुक्त आहे. कारण उपाधी उच्चते,
इट बिंग द कॉज फॉर ग्रॉस अँड सटल बॉडी. स्थूल आणि सूक्ष्म देहाचं ते कारण असल्यामुळं, स्थूल देहाचं कारण सूक्ष्म देह वासना त्या म्हणतात ते कसं आहे, अविद्या आहे आणि अनादी आहे आणि अनिर्वाच्य. अनिर्वाच्य म्हणजे आपण वर्णन करून सांगू शकत नाही. आणि कारण उपाधी उच्चते. पहिल्यांदा स्थूल उपाधी झाली, दुसरं सूक्ष्म उपाधी झाली, कारण उपाधी. आणि ह्या उपाधीत तिथे आज अन्यम आत्मान अवधारत. या तीन उपाधीच्या पलीकडे जो आहे तो आत्मा आहे. तो तुम्ही आत्माहम नैव देहोहम, मी आत्मा आहे देह नव्हे, असं तुम्ही जाणून घ्या. त्यात येतच तिथे एक अनात्म. ह्या तीन जे आहे अनात्म. अनात्म काय, यात परिवर्तन होत असतं पहा. कारण झोपेची अवस्था देखील कायमची राहत नाही पहा ना तुमच्या. आणि ही तिसरी अवस्था आपण झोपेच्या अवस्थेत अनुभवतो. कोणते कारण, शरीर. जेव्हा तुम्ही स्थूल प्रपंच अनुभवता जागृत अवस्थेत, तेव्हा सगळे आपले कार्य करत असतात. आपलं कारण शरीर काम करतं, म्हणजे वासने असतात. आपल्या मनामध्ये इतकी जाणीव नेणीव सुरू असते आणि बाहेरच्या प्रपंचात. जेव्हा आपल्याला स्वप्न पाहतो तेव्हा हे जागृतीचा प्रपंच तात्पुरता आपण विसरतो. तेव्हा आपलं तादात नसतं सूक्ष्म देहाचे, म्हणजे आपल्या त्या 17 जे आपले घटक आहे त्याच्याशी एकरूप होतो. तेव्हा आपण आपल्या मनाचा कल्पनाने प्रतिबिंब करतो. या ठिकाणी आता स्थूल देहाची तादात्म्य राहत नाही, पण दोन देह काम करतात. कोणते, आपल्या वासना असतात आणि मनाचं असलेलं स्पंदन हे सुरू असतं. त्याच्यापेक्षा आणखी तिसऱ्या अवस्थेत जा तुम्ही, ते आपल्याला बाहेर काय चाललंय, आत काय चाललंय समजा, ते गाढ झोप लागते, आवाज येतो. खूप गाढ झोपला म्हणजे इंग्रजीत म्हणतात साऊंड स्लीप, स्लीप विथ साऊंड. दुसऱ्याला तुमचा त्रास होईल, पण तुम्हाला बाहेर काय चाललं, आत काय चाललं. आणि त्या माणसाला विचार, तू घोरतो, मी नाही घोरलो म्हणणार. आणि हे आपल्याला मांडुक्या सांगितलं, आत्मानम न परांशिव. मी स्वतःला जाणत नाही, दुसऱ्याला सांगत नाही. न सत्यम ना पिचांद्रुतम, खरं काय खोटं काय समजत नाही. आणि कधी कधी जागृत अवस्थेत असताना देखील आपण अशा झोपेच्या अवस्थेत काही समजतच नाही आपलं काय खरं, आणि काही समजत नाही. म्हणून त्याला कोणतं म्हणायचं, विद्या की अविद्या. अविद्या झालं, काही माहित नाही बाहेर. आणि ह्या दोन शरीराचं कारण आहे. कोणते दोन शरीर, स्थूल शरीर आणि याला म्हणून तिसरं दुसरं नाव काय आहे, कारण उपाधी उच्चते. तिसरी गोष्ट अनादी, त्याची सुरुवात ते सांगतायत. जसं केव्हा मिळाली उपाधी काही सांगतायत, अविद्या केव्हा सुरू काही नाही. आणि सांगतायत ना म्हणून त्याला काय म्हणतात, अनिर्वाच्य. अनिर्वाच्य म्हणजे काही वर्णन करून सांगता येत नाही. इव्हन झोपेत गेलं तरी आपण काही बोलू शकत नाही. कारण सत म्हणावं त्याचा बाध होतो, असत म्हणावं तर त्याची प्रतीती येते. सच्चेत न बाधित, सत जर असतो त्याचा बाध होणे, पण सत म्हणता येत नाही. हिला म्हणतात माया किंवा अविद्या. आणि पंचकोशामध्ये रमतात आनंदमय कोश. या ठिकाणी पण आनंद अनुभवतो, पण अविद्या काही संपलेली नसते झोपेत. मग सच्चेत न बाधित, सत्य म्हणावं त्याचा बाध होणे, पण बाध होतो याचा. जागा झाल्यानंतर आपल्याला ती अवस्था राहत नाही. असच्चेत न प्रतीयेत, असत म्हणावं तर त्याची प्रतीती होऊ नये, पण आपल्या अज्ञानाची प्रतीत येते पदोपती. आणि म्हणून ह्या दोन्ही बद्दल काहीच बोलता येत नाही. पण शब्द का आपला अनिर्वाच्य, बस सांगू कारणोपाधी उच्चते. आणि आपण सांगू शकत नाही. जसं एखाद्या नातवांनी आजोबाला म्हणा, आजोबा तुमच्या लग्नाला न्यावं मला. आजोबा सांगे ते आधीच होऊन तुझा थर्ड बाय प्रॉडक्ट आहे, मुलगा झाला त्याचं. तसं हे बुद्धीचं कारण आहे वासना. आणि वासनेला ती जाणू शकत नाही. जसं आपलं आईचं वय आपण जाणू शकत, म्हणून बुद्धी जाणू शकत नाही. तुम्ही विचारलं की किंवा पहिली वास्तू सुरू झाली, बिलकुल सांग, उत्तर त्यात या. पण आहे त्याच्या भानगडीत पूर्ण नका. मी सुद्धा कधी क्लासमध्ये प्रश्न विचार, पण असा त्रास झाला मध्ये तुम्हाला झालं म्हणजे व्हाय दिस अविद्या, म्हणजे हॅव कम हिअर टू लर्न अविद्या विद्या, असं कोण तात्पुरतं समाधान केलं माझे. नंतर समजतं की काय सांगितलं. तर त्याच्यामुळे जर आपले प्रॉब्लेम असेल तर त्यालाच हे करू. आणि कारण ते कधी सांगू शकत नाही ना, काय माया होते, काय काही गोष्टी अशा असते की आपण अनुभवतो पण काही सांगता येत नाही. काय
आणि ह्या दोघांचंही कारण असले कारणोपाधी उच्चते. आणि याला उपाधी म्हणजे नव्हती ती वस्तू धारण केली म्हणतात उपाधी. आता हिंदीमध्ये लेखात कोणाला जर काही MA किंवा PhD जर मिळाली तर म्हणतात PhD की उपाधी मिळली म्हणतात ना. याचा अर्थ पूर्वी नव्हता, आता त्याला उपाधी जर डॉक्टर झाला तो तसाच आहे, फक्त ऍड झालं बाकी. उपाधी म्हणजे नसलेली गोष्ट धारण करायची म्हणून प्रत्येक उपाधीमुळे वेगळा दिसतो. प्रत्येकाला विचारलं कोण आहे तर तुम्हाला पहिल्यांदा उत्तर येईल मी आहे म्हणून. जरा जोराने 80 होतं, आता 100 कमी झालं, एकदम कमी झालं, किती रोड झाला रे असं म्हणतोय. हे कशाच आहे? पहिल्यांदा स्थूल अहमपासून सुरुवात आहे. शुद्ध अहम विसरला जो उपाधी ते त्याच अन्यम. आता त्याची ताजा समजते कसं येतो याचं. स्थूलोहम पहिल्यांदा देहोहम, आणि देहोहम झालं तर समजा जाळा असला तर स्थूलोहम, जरा बारीक झाला कृष्णहम, गोरा झाला गौरवहम, काळा झाला कृष्णम. जरा वाचा शंकराचं अध्यास भाष्य अगदी चौपट पाहून काढायला लागेल. आणि हे काम करते हे मग आता ठीक आहे क्लासमध्ये, नंतर मुळात लागतो मी जेवतो खातो. फक्त त्याच्यात आणि आपल्या तेवढा फरक आहे की त्याच्या अंतरंगात रनिंग गव्हर्नमेंट सुरू होते की हे काय आपलं खरं स्वरूप नव्हे, आपल्याला हेच वाटतं. आणि मग देहपुष्ट झाला की मी पुष्ट झालो, देहकृष्ट झाला मी कृष्ण झालं, देह नष्ट झाला म्हणजे घटाकाशाला आकाश न जाणल्यामुळं निर्माण झाला, मरण पावला, सगळे प्रॉब्लेम समजतात, संपते त्याच्या आत्मज्ञान. म्हणून अवधारे त्याचा अर्थ ते या सगळ्याच्या पलीकडे असं तू समजून घे, जाणून घे. आणि विचारू नका की आहे म्हणून, कारण आधी सांगते शंकर अनिर्वाच्य, वर्णन करून सांगतात नाही. आणि म्हणून मायाला देखील यांनी वाच्य म्हटलंय. माया, अविद्या, अज्ञान, आनंदमय कोश आणि आपल्या शरीराच्या दृष्टीने वासना या सगळ्या समानार्थी शब्द लक्षात ठेव. ते पुढे येणार आहे. आता इथपर्यंत झाल्यानंतर त्यातच विभाजन अगदी आपले जे पर्सनॅलिटीचे लेयर्स त्याला म्हणतात पंचकोश. 5 कोश सांगितले आणि त्या 5 कोशाचा समावेश या 3 शरीरामध्ये केला आहे. 3 शरीर कोणते? स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर. तसे पुढे 5 कोश सांगितले. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. हे स्थूल शरीर हे अन्नमयाचं, अन्नाने जन्माला आलं, अन्नाने वाढतं, आणि अन्न देऊ नका 15-20 दिवस 21 दिवस की खतम अन्नमय. दुसरं त्या 3 ज्या हे आले त्याचा तुम्ही पहा मागच्या सूक्ष्म देहामध्ये त्याचा समावेश. प्राण 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय सूक्ष्म रूपाने. तर त्याला म्हणतात तो आपल्याच्यात असलेला प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञान कोश ते सूक्ष्म शरीर येतात. त्याचं झालं दुसरं शरीर सूक्ष्म शरीर, ते पुढे सांगणार त्याचे डिटेल्स. तिसरं जे आहे तो आनंदमय कोश किंवा कारण शरीर त्याचा. आता ते एका तुम्हाला आता सांगतात की ठीक आहे, हा आत्मा जर नित्य शुद्ध बुद्धमुक्त आहे, सगळ्यामध्ये सच्चिदानंद स्वरूप आहे, पण सच्च्याऐवजी असत, चित्तच्याऐवजी जड आणि आनंदाचे आपण दुःख का भोगतो? तादात्म्य, कोणाची तादात्म्य होत असतं आपलं या पंचकोशादी योगेनं हे सांगणं. म्हणजे 3 शरीराची म्हणा किंवा पंचकोशाची म्हणा, याला म्हणतात शरीरत्रयाचा विवेक करा आणि 3 शरीराच्या पलीकडे आपलं स्वरूप जाणार, किंवा पंचकोश विवेक आणि पंचकोशाचा जो साक्षी आहे तो आत्मिक आहे, हे ते सांगत. आता कसं तादात्म्य होत असतं आपल्या याच्यात? का बरं आपण स्वतःचं पूर्ण स्वरूप विसरून अपूर्णतेच्या गर्दीत पडतो? ऐकात तिथे आता ते पंचकोशाशी होणाऱ्या तादात्म्यामुळं आपण जीव भावला येतोय सांगत आहे. त्या तिथे आता पंचकोशादि योगेन तत्तन्मयैव स्थितः शुद्धात्मा नीलवस्त्रादि योगेन स्फटिको यथा. आता दृष्टांत यथा स्फटिकः, ज्याप्रमाणे स्फटिक असतो शुद्ध, आपल्या इथे स्फटिक लिंग आहे, त्याच्यावर तुम्ही जास्वंदीचं फुल ठेवा लाल रंगाचं दिसतं, निळ्या रंगाचं ठेवा यथा स्फटिकः नीलवस्त्रादि योगेन.
निळ्या रंगाचं कापड असेल किंवा पिवळं तांबडं असेल तर त्या त्या रंगाचं जर कापड त्याच्या मागे ठेवलं, आपण कधी आपला जो पेपर वेट असतो ना काचेचा, त्याच्याखाली समजा हे लाल रंग लाल दिसायला लागतं, खऱ्या अर्थानं त्याला लाल रंग आहे का? नाही. निळा रंग आहे का? नाही. तसं आत्मसंख्येवर रंगरूपच ते निळा आहे. तर मग पण नील वस्त्रादी योगेन ड्यू टू असोसिएशन विथ दिस कलर ऑफ द क्लॉथ स्थितः भवती, म्हणजे त्याच्याशी तादात्म्य होऊन जसं हे वेगवेगळ्या रंगाचं दिसायला लागतो खऱ्या अर्थाने, स्फटिकामध्ये किंवा शुद्ध काचेमध्ये कुठल्याही प्रकारचा रंग नसतो. शुभ्र काच घ्या किंवा शुभ्र स्फटिक घ्या. आता त्याला जेव्हा ह्या पिवळ्या रंगाच्या याच्यावर मी ठेवील तर कसं दिसेल? पिवळा रंग. त्याचा खरा अर्थ रंग कोणाचा आहे? या उपाधीचा आहे. कस का झालं? त्याचे संसर्ग दोषाने, याला म्हणतो संसर्ग अध्यास ड्यू टू असोसिएशन. आणि हे झाले तसं आपलं प्रथम या पंचकोशाची योगेनं कोण? शुद्ध आत्मा, प्युअर कॉन्शियसनेस, आपल्यामध्ये असलेलं सच्चित आनंद स्वरूप असलेला आत्मा पंचकोश आदी योगेनं 5 कोशाची तादात्म्य तत्तन्मय इवस्थित आहे. तन्मय म्हणजे तद्रूप होऊन, तादात्म्य होऊन. तसं पाणी शुद्ध असतं. आपल्या उपनिषदात यथा शुद्धोदकम पर्वतेषु विधावती, पर्वतावर पडलं की पर्वताचा त्याचं रंग यायला लागतो. पहा ना, पावसाळ्यात चहा कॉफीसारखं आपल्याला पूर आलं सगळं. हे रंग पाण्याला नव्हते, पण पाण्याचा कशाशी संसर्ग झाला? मातीशी, लाल मातीशी, लाल रंगाचा इथला पूर. तसं ह्या उपाधीच्या, कोणती उपाधी आहे? पंचकोशाच्या उपाधीशी एकरूप झाले. मग उपाधी आहे म्हणून खरं पाहिलं तर इतकं डिटेचेबल आहे, नुसतं बाजूला केलं हे तर आपल्याला काही ते आहे शुद्ध दिसणार आहे. पण त्याच्यावर मी ठेवलं असतं तर समजा एक पेपर वेट किंवा तर ते तसं दिसतं हिरवं आधी म्हणतो ना सगळ्या काय. आता दृष्टांत समजा, स्फटिक जसा नीलवस्त्रादीच्या युगामुळं तादात्म्यामुळं निरनिळ्या रंगाचा दिसतो स्वतःमध्ये रंग नसताना, तसा परमात्मा कसा आहे? अनादित्वात निर्गुणत्वात, अनादी आहे, निर्गुण आहे, निर्विकार आहे. पण या 5 कोशाची संयोग झाल्यामुळे एकाला म्हणतात अन्नमय कोश, कारण अन्येन जीवती विनश्यती तद्वीन. त्याचा गुणधर्म आहे खाल्ल्या पिल्याने ते राहतं आणि एक दिवस मरण पावतं. त्याच्यामुळे तत्वज्ञानी व्हायची आवश्यकता नाही. आपलं शरीर आपल्याला आई वडिलांनी अन्न खाऊन त्याच्यापासून रज आणि रेताच्या संयोगातून आपलं शरीर बनलं आहे, म्हणून अन्नमय कोश. त्याला खाऊ घातलं तोपर्यंत राहतं. समजा हळूहळू लिक्विड डाएटवर आलं की ते संपलं तर खतम. म्हणजे अन्नेन जीवती विनश्यती तद्विहीनम, ते जगतं अन्नावर. जन्माला आलं ते अन्नापासून आणि उद्या मरत असतं, दुसऱ्याचं अन्न होत असतं, ते किडीमाकडे खाऊन टाकतात. म्हणून काही धर्मामध्ये ते विहिरीमध्येच टाकून देतात, म्हणजे मेल्यानंतर देखील तुमचं खाऊ दे गिदाड बिद काही. म्हणून अन्नमय कोश याला म्हणतात स्थूल शरीराचा आणि अन्नमय कोशाची एकरूपता घ्या. दुसरा आता सूक्ष्म शरीर 3 कोश, प्राणमय, मनोमय, विज्ञान. प्राणमयाबरोबर कर्मेंद्रियाचे सगळे शक्ती असतात, त्या असतात. फार डिटेल नंतर विवेकचरण या प्राण. तर मनोमय, मन आहे संकल्प विकल्प करणारं मन. आपल्या पंच ज्ञानेंद्रियाचे जे शब्दस्पर्शादी आहे त्याच्याशी एकरूप होतो. एवढा डिटेलमध्ये नाही, पण ज्या संकल्प विकल्प होतात तो आपला मनोमय कोश. ज्यात निश्चय होत असतो ती बुद्धी. आता तिघाचा समावेश कोणत्या शरीरामध्ये आला सांगा? सूक्ष्म शरीरामध्ये. म्हणून प्राण, मन आणि बुद्धी, आणि पुढे दशेंद्रिय समन्वय म्हटलं सूक्ष्म शरीर. आता त्याचं आता यापैकी थोडं डिटेल सांगत आहे की असे जे मनोमय कोश आहे, जो आपण संकल्प विकल्प होत असताना मी संकल्प केला, संशय आला तर मला संशय आला, मी त्या संशयाच्या वृत्तीशी एकरूप होतो आणि म्हणतो आय एम इन डाऊट, मला संशय आला. आयाम विसरून जातो शुद्धात्मा. आणि त्या डाऊट म्हणजे शंका करणाऱ्या मनाशी एकरूप होतो, म्हणतो संशयाची वृत्ती येते. आय एम डिटर्मिन्ड असं म्हणतो, मी ठरवलं आहे. आता तुम्ही बुद्धीशी एकरूप होता तेव्हा मनाशी नसतं राहत, ते विज्ञानमय कोश. तसंच प्राणाचे धर्म, प्राणस्य धर्मा अशना पिपासे, मला भूक तहान लागली, आपण म्हणतो त्या प्राणाचा. म्हणजे आपण स्वाभाविकपणे ह्या 3 उपाधीशी तादात्म्य होतो आणि मग त्या उपाधीचे सगळे गुणधर्म आपल्या कसे? यथा नीलवस्त्रादी योगेन स्फटिकः,
स्फटिकामध्ये काही प्रकारचे ते शुद्धात्मा आहे, शुद्ध आहे, पण तो त्याच्या संयोग असोसिएशन मध्ये आल्यामुळं निळा पिवळा हिरवा दिसतो. तसं आपल्याचे ते 3 गुण लागतात. तन्मय, तन्मय म्हणजे त्याच्याशी एकरूप होतो, आयडेंटिकल होतो, व्यवस्थित आहे. शब्द फार म्हणजे ॲज दो खऱ्या अर्थाने ते होत नाही. दोन्ही ते धर्म वेगळे आहे आणि विरुद्ध धर्माच्या 2 गोष्टी एकरूप होऊ शकत नाही. तम प्रकाशवत, एक अंधार आणि प्रकाश, तरी पण ह्या अध्यारोपामुळं अविद्येमुळं आपण त्याची एकरूप होतो आणि मग शुद्धात्मा आपण विसरून मग आपण जीवात्मा होतो. अहम सुखी, अहम दुःखी, मानी, अपमानी. कसा आता म्हणजे याच्यात मुद्दा काय सांगितला की तादात्म्य दोषामुळे अविद्येमुळे आपल्याला तादात्म्य होत असतं या उपाधीशी आणि त्या उपाधीचे 5 कोशामध्ये 3 शरीरामध्ये ते अंतर्भूत आहे. कोणते? स्थूल सूक्ष्म शरीराची एकरूपता म्हणा किंवा पंचकोश आहे. पण प्रॉब्लेम कशामुळे? 5 कोश आहे म्हणून नव्हे, पण 5 कोशाची होणाऱ्या तादात्म्यामुळं. यथा स्फटिका. आता हे स्पष्ट. आता पुढे चला. आता मग आपल्याला एवढं समजल्यानंतर याच्याशी तादात्म्य होऊन जर आपण मर्यादित असा अनुभव घेतो तर आपलं हे अमर्याद स्वरूप जाणायचं असेल तर आपल्याला त्याचा विवेक करून, पंचकोश विवेक करून त्याच्याहून आपलं स्वरूप वेगळं असं समजलं पाहिजे. मागे 3 देहाचं तुम्हाला उदाहरण दिलं. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह. आत्म्याला काय म्हटलं आहे? उपाधी त्रितयात अन्य. 3 उपाधीच्या पलीकडे किंवा वेगळं असलेलं आपलं असलेलं चैतन्य स्वरूप तो मी आहे. तेव्हा सोहम भावने जाणायचं. आता हे पंचकोशाचं विवरण केल्यानंतर त्याच्याशी तादात्म्य होऊन जर मी सीमिततेला आलो असेल तर मला जर आपल्या स्वरूपाच्या स्थितीत जायचं असेल तर काय होईल? त्याच्याशी असलेलं तादात्म्य सोडावं लागेल विचाराने. आणि विचाराच्या प्रक्रियेसाठी आता इथे दुसरं उदाहरण, जसं तांदूळ आपण पहिल्यांदा कोंडा वगैरे असतो तो काढून टाकतो. आता काढून आणि मग कोंडा बाजूला करतो आणि तांदूळ घेऊन त्याला पॉलिश करतो. तसं आता महाराज सांगत आहे ठिकाणी की कसं साधकाने मग याच्यातून निघावं. माहीत आहे की कोश आहे, जसं एक सगळ्या स्थूल आवरण आहे अन्नमय कोश, त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे प्राणमय कोश, त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे संकल्प विकल करणारा मनोमय कोश, त्याच्यापेक्षा आणखी थोडं सूक्ष्म आणि व्यापक आहे आपला बुद्धिमय विज्ञानमय कोश, आणि त्याच्या सूक्ष्म जेव्हा झोप लागली असताना सगळ्याची अवस्था सारखी असते तो आनंदमय कोश. आता ह्याच्याही पलीकडे जायचं असेल तर याच्यामध्ये का आलो आपण? तादात्म्य आलो. आणि तादात्म्यातून निघायचं असेल तर तुम्ही जरा विवेकाची विचाराची प्रक्रिया करा. त्याला म्हणतात आता विवेच्य म्हणजे त्याचं तुम्ही अनालिसिस करून आपलं स्वरूप त्याच्यातून वेगळं हे जाणं, हे पुढच्याचं सांगत आहे 16व्या. आणि ते केल्यानंतर मग आपण ध्यान करत असताना मी कोण नाही याला म्हणतात अनात्मा, आणि मी कोण आहे ह्या आत्मा. आणि आत्म्याचा साक्षात्कार करायचं असेल तर मी नाही त्याच्याशी आपलं तादात्म्य सुटलं पाहिजे आणि मी ह्या तिथे स्थित राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी हा व्याकरण. आता उदाहरण देऊन सांगत आहे म्हणजे थोडंसं सोपं होतं विषय. वपुस्तुषादिभिक्खोषैः युक्तं युक्त्यावघाततः आत्मानमंतरं शुद्धं विविच्यात् तंडुलं यथा. पहिल्यांदा उदाहरण घ्या. यथा ज्याप्रमाणे तंडुलम अवघाततः. तंदूळ म्हणजे तांदूळ आणि त्याच्यावर असलेले हस्क असतं किंवा त्याला काय म्हणतो आपण कोंडा असतो. काय असतं तर ब्राऊन रंगाचा असतो. आता तांदूळ ज्यात आहे आता आपल्याला ते जर घ्यायचं तर काय करतो आपण? पहिल्यांदा जर कांडून वगैरे किंवा आजकाल पॉलिश करायला घेऊन जातो ते बाजूला करतो. तसं तांदूळ त्याच्यावरचा कोंडा त्याचा असलेले तुस जे आहे ते वेस्टर्न विराड तो वेगळे धर्म आहे. एक बिलकुल त्याला काही व्हॅल्यू नाही. आपण काही कोंडा काही खात नाही. आता भुकेला कोंडा वगैरे धोंडा बिना तो भाग वेगळा आहे. तर जनरली नॉर्मल माणूस असेल तर पहिल्यांदा तांदूळ खाणार म्हणून आपण ते खात असताना त्याचं रॅपर काढून टाकतो. अलीकडचं उदाहरण घ्यायचं म्हणजे तुम्हाला जर चॉकलेट खायचं असेल तर वरचं रॅपर काढून खा. टेकटीनं भुंजी था इथे. तर प्रथम
कशामुळे आपल्याला तादात्म्य झालं, नसलेल्या उपाधीशी असोसिएशन झालं. मग प्रथम सुरुवात करा की जसं तांदूळाला अवघातता म्हणजे कांडण करून शंकराच्या वेळी ते होती पद्धत. कश्चित विविच्यात जसं आपण तांदूळ काढण्यासाठी आपण असं हे अवघातन करतो, तसंच आता विवेकाने, याला कोणता विवेक म्हणतात, पंचकोश विवेकेनं. हे सगळे परिवर्तनशील आहे, हे मी होऊ शकणार नाही. खूप दिवसाची सवय झाल्यामुळं एकदम नाही आपल्या मनाला पटत, पण वारंवार विचार केला, गुरुजनांचं ऐकलं म्हणजे वाटते की हा पक्ष बरोबर आहे म्हणून. आणि त्यासाठी काही क्रायटेरिया ठेवा, म्हणजे तुम्हाला याला अनात्म, दृश्य असल्यामुळे, विकारित्वात जे विकारवान असते, आणि देयत्वात हा ज्ञानाचा विषय आहे, दृश्य आहे आणि विकारवान आहे, तो आत्मानुभवती आत्मा होऊ शकत नाही. मग पहा आपले पंचकोश बदलतात की नाही. कधी भूक चांगली लागते, काही भूक मंदावते, 40-50 झाली मग चूर्ण घ्यावं लागतं, आपण बाई बरोबर काम करत नाही शरीराचं. मनाचे संकल्प बदलत असतात. जे बदलतं तो आत्मा की अनात्मा, अनात्मा, आणि जे बदलत नाही तो आत्मा. एवढं प्रथम विचार करतात. आता पहा मग प्रत्येकाला विचाराचं कांडन करायचं म्हणजे हे नव्हे, म्हणजे विचाराचं कांडन करा की आत्मा हा अन्नमय नाही. कारण का, जडत्वात, जड असल्यामुळं, घटवत, प्राकृत आहे, घटासारखा तो प्राकृत आहे, प्रकृतीपासून जन्माला आहे, आणि विकारवान आहे. आईच्या उदापासून जन्माला येऊन मरतपर्यंत त्यात विकार आहे. तो विकार आहे, तो मी आत्मा होऊ शकत नाही. मी कसा आहे, निर्विकार. म्हणजे त्याच्यावर आपलं वेगळं स्वरूप. दुसरं प्राणमय, प्राण देखील अनात्मक हो, तो देखील गंतागंत आहे. प्राणाचा धर्म आहे अशना पिपासी, भूक तहान लागणं हे प्राणाचा. म्हणून प्राण म्हणजे वायू विशेष आहे, आणि तो देखील विकारवान असल्यामुळे आत्मानुभवती. आपल्या उपनिषदात म्हणतात प्राणस्य प्राण, या प्राणाचा जो अधिष्ठान आहे तो तुमचा आत्मा आहे. आणि जो आपण माझी गाडी म्हणतो तेव्हा मी गाडीपासून वेगळा आहे, तसं माझा प्राण म्हणतो प्राणापासून आपलं स्वरूप वेगळं आहे. आणि हा वायू विशेष आहे, विकारवान आहे, आणि त्याचे देखील कधी भूक तहानेचे धर्म बदलत असतात. कधी कधी भूक मंदावते, कधी चांगली असते, आणि म्हणून जे बदलत असतात तो आत्मा होऊ शकत. म्हणून प्राणमय कोश देखील आत्ममय होऊ शकत नाही. मनोमय कोश, कारण तिथे आपल्याला राग, द्वेष, ईर्ष्या, मत्सर किंवा संकल्प, विकल्प त्या युक्त आहे मनोमय कोश. आणि हे बदलत असतात, कधी संकल्प विकल्प बदलतात, कधी संशय, हे सगळे मनोभाव आहे. आणि त्याचा मी जाणणारा असल्यामुळं याच्यापासून वेगळा आहे. ते विकारित्वात म्हणजे मनोमय कोश देखील विकारवान आहे. चैतन्याच्या दृष्टीने पाहिलं तर दृश्य आहे, द्रष्टा नव्हे, आणि तो ज्ञानाचा विषय आहे, त्याला स्वतःचं ज्ञान नाही, आणि म्हणून आत्मानुभवती तो आत्मा होऊ शकत नाही. तो मनोमय कोश झाला तर विज्ञान सुषुप्तो विलीनत्वात. झोपेच्या वेळेस तुमची किती हाय इंटेलेक्च्युअल असेल, आईन्स्टीन देखील झोपेला गेला की त्याची बुद्धी काम करत नाही. म्हणजे बुद्धी देखील आपली कायमची नाही राहत. झोपेच्या अवस्थेत सांगा ना तुमची बुद्धी काय काम करते, विलीन होते. सुषुप्त विलीनत्वात, निद्रेत ज्ञान राहत नाही, निद्रेत बुद्धीचा विवेक वगैरे काही राहत नाही. म्हणून विज्ञानमय कोशेही आत्मा होऊ शकत नाही. दृश्य असल्यामुळं, विकारवान असल्यामुळं, परिवर्तनशील असल्यामुळं, आणि विशेषतः झोपेमध्ये लुप्त होत असल्यामुळं विज्ञानमय कोशात म्हणजे बुद्धी देखील आत्मा नव्हे, पण बुद्धीचा जो प्रकाशक आहे तो आत्मा. आता राहिला आनंदमय कोश, जिथे आपल्याला सुख मिळतं झोपेत असताना. कारण का, झोपेत मनाचे विक्षेप नसतात, पण झोपेमध्ये विक्षेप नसतात म्हणून सुख अनुभवतो आपण, पण सुखाचं ज्ञान नसतं. आणि त्यात देखील विकार आहे. त्या आनंदमय कोशाचे 3 विकारी आहे, प्रिय, मोद आणि प्रमोद. त्याचं अधिक विवरण तुम्हाला विवेक चिडामणीत की तुम्हाला एखादं काही रव्याचा लाडू आवडत असेल, नुसतं ऐकलं की रव्याचा लाडू केला तर अजून पोटात गेलेलं नाही. प्रिय म्हणजे खरं वा, हे अज्ञानातून निर्माण झालेल्या सुखाबाबतची वृत्ती प्रिय, आय लव्ह इट. बाहेरच्या तर असं का, आय लव्ह इट, नको आय हेट. त्याचा चेहरा पाडा
आता नको असेल तर आता हे कशात पहिली उर्मी कोणती आहे की मला आवडतं असं. अजून पानात आलेलं नाही. यानंतर पहिली वृत्ती अज्ञानाची, कोणती अज्ञान रूपी सुखाची वृत्ती आपण कशी पाहतो, प्रिय रूप. दुसरं मोद. मोद म्हणजे ताटात आलं, आणखी बरोबर अजून तोंडात नाही गेलं, लवकर लवकर का म्हणत नाही, सहना हो तू म्हणा ना. पाणी सुरू झालं. आता याला म्हणतात दुसरी जरा जवळ असलेली वृत्ती, ह्या आनंदमय कसे. तिसरी वृत्ती छंद मग ती कुठपर्यंत झोपेचा लाडू खातो मला झाला की भावाला तसं की हे सुख देखील आहे, पण ती तितक्या पुरत्या. झोपेत आपल्या विक्षेपाचा निराश होतो म्हणून आनंद असतो, पण अज्ञान संपलेलं असतं. म्हणून मी तुम्हाला कैवल्योपनिषदात एक प्रश्न विचारला होता की तुमच्या जीवनाचं लक्ष्य काय, सुख प्राप्त करणे की दुःख. म्हणा सिंपल, सुख प्राप्त नाही. प्रत्येक कोणी दुःखी वाटत नाही. आता 3 अवस्थामध्ये तुम्ही अनालिसिस करून मला उत्तर द्या. स्थूल शरीराची एकरूप होऊन कोणती अवस्था, जागृत अवस्था. सूक्ष्म देहाची एकरूप होऊन असताना स्वप्नावस्था. आणि कारण म्हणजे या वासना देहाची एकरूप होऊन आपल्याला निद्रावस्था. राईट. आता 3 अवस्थेपैकी कोणत्या अवस्थेत माणसाला सुख येत असतं. जागृत अवस्था सुखाची असते का नेहमी, कधी सुख तर कधी दुःख. सुख दुःख दोनों रहते जिसमें, असं जीवन आहे व गाव असं. आता कधी दुःख कधी चांगलं मिळतं कधी वाईट. सुख म्हणजे जागृत अवस्था देखील मिश्रित आहे सुख दुःखाने. स्वप्न अवस्था, स्वप्न नेहमी चांगले दिसतात का तुम्हाला, कधी इतके भयंकर दिसतात का सांगणं नाही बसायला. पण निद्रा अवस्थेत काही भेद आहे का, तुम्हाला जे लागते ते तुम्हालाही लागते. अरे मग आनंद कोणत्या अवस्थेत मिळतो तुम्हाला, निद्रा अवस्थेत. निद्रा लागते तुम्हाला किती, 3 तास 4 तास काही की 6-7 तास. मग आनंद मिळणं हे जर तुमचं लक्ष आहे, तुम्ही झोपूनच का राहत नाही, तो उठायचंच नाही, राहायचं. याचं कारण आपल्याला आनंद मिळतो पण अजून अज्ञान गेलेलं नसतं, अजून वाचनाचं फाईल. मग सकाळ उठून सुरू होतं, कोणाचे पैसे द्यायचे, कोणाचे घ्यायचे, कोणाचे बुडवायचे. म्हणजे तुमचं फाईल अजून संपलेलं नसतं. ते किती छान आहे लॉजिकल आपल्याला. म्हणून त्याला देखील कोश म्हटलाय. कोणा आनंद म्हणजे ती. आणि पुरुषार्थाने आपण ध्यान करत असताना काही लोक ध्यानाच्या अगदी सूक्ष्म अवस्थेत जातात. स्वामीजी खूप मजा आली ध्यानात. कारण ध्यान निर्विषय म्हणा, ऑब्जेक्टलेस माइंड बनणं ते ध्यान. पण स्टील यू हॅव नॉट नोन युअर सेल्फ. म्हणजे आनंदमय कोशापर्यंत येऊन अन्नमयपासून प्राण, प्राणमयपासून मनोमय, मनोमय विज्ञानमय, आणि सगळ्या ह्या विश्वाचे निराश झाल्यानंतर एक आनंदाची अवस्था ते. पण त्याला देखील आत्मेची अवस्था. कारण काय की अजून अविद्या असते. म्हणजे झोपेमध्ये किंवा ध्यानाच्या गहराईच्या अवस्थेत आपल्याला आनंद अनुभवाला येतो, पण मी आनंद स्वरूप आहे असं ज्ञान नसतं. म्हणून एक स्टेप पुढची. म्हणून या म्हटलंय या सगळे 5 कोश कसे आहे, त्याला विकार आहे, दृश्य आहे, ज्ञानाचा विषय आहे, स्वतः त्याला ज्ञान नाही. आणि म्हणून आत्मानं असं याला म्हणतात कांडन करणं. कांडन म्हणजे मुसळीहून नाही काढायचं, बसा चुपचाप आणि पहा. म्हणतात संतांनी म्हटलं की तुम्हाला देव नाही दिसत, अरे दुधामध्ये तुम्हाला लोणी नाही दिसत, पण आहे, पण तुम्हाला बरीच प्रक्रिया करावं लागते. पहिल्यांदा दुसऱ्याकडून उसणं आणायचं दही आणि बरोबर टाकायचं त्याला, ते पुढे येणार आहे त्याचं. तसा दुधाचं हो लोणी, तैसा जगी चक्रपाणी, तशी उसात हो साखर, तैसा आत्मा परमेश्वर. तर ते असं किती कुठे सांगितलं हे. मग जा तुम्ही दृश्यापासून शेवट असा द्रष्टा येईल की आनंद म्हणजे त्या शून्य अवस्थेचा देखील द्रष्टा आहे. म्हणजे एवढा फरक आहे बाकीच्या त्या शून्य अवस्थेत येणाऱ्या अवस्थेत त्यांच्या बौद्धाच्या प्रगट झाला असतो. काही पुस्तक घेऊन जाऊ नका, मग झोप राहा तुम्ही. झोपेसारख्या अवस्थेत त्याचं म्हणतात तुम्हाला भेटले असे लोक खूप छान. पण नंतर टिकतो का नाही, परत सुरू होतं. त्या माणसाचे विक्षेप संपतात, पण विक्षेपाचं कारण जे अज्ञान आहे त्या ध्यानाचे. पण ध्यानाचं परिवर्तन आत्मज्ञानात झालं पाहिजे ती बात. आणि म्हणून हे
ज्ञान त्याला नाही, ज्ञानाचा ते विषय आहे, ज्ञान नव्हे, दृश्य आहे, द्रष्टा नव्हे. जाणीवेतून जाणले जातात. तसा घटद्रष्टा घटात भिन्ना, तसा पंचकोशाचा द्रष्टा असा विविख्यात तंडुलक यथात. जसं तांदूळाला तुम्ही बाजू करता, त्याचा कोंडा तस्स करू. याचा आता शब्दचा घेऊ नका, त्याचा एक एक कोश काढत जायचा, डोक्यातलं उवा काढण्यासारखं नव्हे. ते विचार करायचं बसायचं चुपचाप स्वतःच, कोण आहे मी, हू एम आय, आणि त्याच्यात तुमचे सगळे प्रश्न उठतात. आता पुढे चला. आता इतकं सगळं असून कुठे आता आपल्याला दिसते पुढे सांगत आहे, पण वेळ होऊन गेला, उद्याच्या त्याचा. ठीक आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.